राज्यात विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली। या विषयाची संपूर्ण माहिती आपण कालच चॅनलवर दिली। आता विधान परिषद निवडणूक म्हटलं तर कसा संघर्ष उभा राहतो हे आपण गेल्या महिन्याभरापासून पाहत आलोय आणि आता देखील ही निवडणूक जाहीर झाल्यापासून विशेषतः कोकणातल्या विधान परिषदेच्या जागेचा पहिला संघर्ष समोर आलाय। महायुतीच्या नेत्यांमधील हा वाद असून एकीकडे आहेत मंत्री भरत गोगावले जे आपल्या मुलासाठी आग्रही दिसतायत, तर दुसरीकडे आहेत खासदार सुनील तटकरे जे आपल्या मुलाला तीच जागा मिळावी यासाठी प्रयत्न करतायत। नेमका हा विषय काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, ज्या विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यात त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जे मतदारसंघ आहेत त्याच्या या जागा आहेत। कोकण म्हटलं तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांचा मिळून एक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ तयार होतो। या मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांचे एकूण 831 मतदार सदस्य आहेत। यात फक्त शिवसेना शिंदे गटाचे सर्वाधिक असे 236 सदस्य आहेत। त्या खालोखाल नंबर आहे भाजपचा, त्यांच्याकडे 151 आणि मग राष्ट्रवादीचे 63 सदस्य निवडून आले। म्हणजे संख्याबळाच्या बाबतीत महायुतीमध्ये शिंदे गटाचा पारडं इकडे जड आहे। त्यामुळे ही जागा आपल्याला मिळावी असा शिवसेनेचा आग्रह आहे। आता शिवसेनेचा आग्रह असला तरी दावेदार कोण कोण असू शकतं तर हे देखील आपण जाणून घेऊ। पहिलं तर शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार राजन साळवी यांचं नाव चर्चेत आहे। माध्यमांच्या माहितीनुसार त्यांनी तर ही जागा मिळावी यासाठी काही राजकीय नियोजनही सुरू केलंय। अकोल्यात बोलताना ते म्हणाले की या मतदारसंघात महायुतीत सर्वाधिक मतदार आमच्या पक्षाकडे आहेत, ही जागा परंपरेनुसार आम्हालाच मिळायला हवी। दुसरीकडे मंत्री भरत गोगावले यांनी देखील आपल्या सुपुत्र विकास गोगावले यांच्यासाठी या जागेसाठी शिवसेनेमधून आग्रह धरलाय। भरत गोगावले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून 10 मिनिटं याच विषयावर त्यांची चर्चा झाली असल्याचं सांगितलं जातं। यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांना वेट अँड वॉचचा सल्ला दिल्याची माहिती आहे। पण या सगळ्यात राष्ट्रवादीकडून मात्र खासदार सुनील तटकरे यांना त्यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांच्यासाठी आग्रह ते धरतायत। अनिकेत तटकरे यांनी गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या राजीव साबळे यांचा पराभव करून ही परिषदेची जागा जिंकली होती। तेव्हा काही पक्षांची त्यांना अप्रत्यक्ष साथ देखील होती, पण आता राजकीय समीकरणं बदललेली आहेत। शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, हे दोन्ही गट फुटलेले आहेत। भाजपची ताकद इकडे वाढलेली आहे, त्यामुळे भाजपच्याच मदतीने तशी पावले टाकण्याचा एक प्रयत्न तटकरे इकडे करू पाहतील। तटकरे सहजासहजी पक्षाच्या आणि मुलाच्या ताब्यातील हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे जाऊ देणार नाही। आता याच संघर्षामुळे कोकणात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा राजकीय चढाओढ दिसून येईल। महायुतीचे दोन्ही घटक पक्ष जे आहेत ते या जागेवरती दावा सांगतायत। मात्र या सगळ्यात शिवसेनेच्या संख्याबळाला पाहून ही जागा दिली जाईल की राष्ट्रवादीचा जो विजयाचा आणि स्थानिक प्रभावाचा मुद्दा राहिलेला आहे, म्हणजे पूर्वी इकडून विजय मिळालेला असेल राष्ट्रवादीला आणि आता स्थानिक प्रभाव देखील तटकरे यांचा आहे, त्यामुळे हा मुद्दा पाहिला जाईल, हे देखील बघण्यासारखं असेल। याशिवाय पुण्याच्या जागेवरही राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चर्चा सुरू आहे, पण आज आपण मुख्यतः फक्त कोकणावर बोलतोय, त्या विषयाची माहिती देखील आपण घेऊच, त्यामुळे चॅनलला फक्त सबस्क्राइब करायला विसरू नका। आता अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 1 जून असणार आहे आणि मतदान 18 जूनला होईल। 22 जूनला मतमोजणी पार पडेल आणि मग संपूर्ण निकाल जो आहे तो क्लिअर होऊन जाईल। आता भाजपला हे सगळं बिनविरोधच हवंय, त्यांना निवडणूक तरी या देखील विधान परिषदेची नको आहे, पण 17 जागा बिनविरोध होतील का हे पाहण्यासारखं असेल। तुम्हाला यावर काय वाटतं? कोणाला संधी मिळायला हवी? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।